नमस्कार. फॅट टू फिट फॅमिली 30 डे सिरीज दिवस 13वा. हार्मोन्स आणि वजन यांचा काय संबंध आहे? मी डाएट फॉलो करतेय, चालणं करतेय, तरीही वजन मात्र हलत नाही. कदाचित प्रॉब्लेम फॅट नाही, हार्मोन्स आहेत. स्त्रियांचं शरीर हे पुरुषांपेक्षा खूप वेगळं असतं. PCOS, थायरॉइड आणि इन्सुलिन इम्बॅलन्स हे सगळं वेट लॉस स्लो करतं आणि म्हणून डाएट परफेक्ट असूनही रिझल्ट मात्र येत नाही. पोटावरची चरबी फक्त कॉस्मेटिक दिसण्यासाठीचा प्रॉब्लेम नाही आहे. बेली फॅट म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स, कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हाय आणि इस्ट्रोजन इम्बॅलन्स. बॉडी तुमच्याशी बोलतीये, मला समजून घे. 30 वर्ष वयानंतर घर, मुलं, जबाबदाऱ्या वाढतात, पण स्वतःसाठी मात्र वेळ कमी होतो. स्लीप डिस्टर्ब असते, स्ट्रेस जास्ती असतो आणि जेवणाचं टायमिंग नेहमी चुकतं. हे सगळं हार्मोन्सला कन्फ्यूज करतं. सगळ्यात मोठी मिस्टेक या सिच्युएशनमध्ये आणखी डाएट कडक करणं, उपाशी राहणं, जास्त एक्सरसाइज करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. हार्मोन्स फाईट नाही करायचे, सपोर्ट करायचे असतात. योग्य पद्धत काय आहे हार्मोन बॅलन्स करण्यासाठी? तर योग्य वेळेला खाणं, प्रोटीन बॅलन्स करणं, स्ट्रेस कंट्रोल करणं, झोप आणि जेंटल मुवमेंट हेच हार्मोन हिलिंगचे फाउंडेशन आहे. PCOS, थायरॉइड, बेली फॅट हे सगळे नॅचरली कसं कंट्रोल करायचं मी स्टेप बाय स्टेप शिकवते फ्री फॅट टू फिट बेली ब्लूप्रिंट वेबिनारमध्ये. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. फ्री वेबिनार जॉईन करा, कमेंट करा हार्मोन्स. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, स्वस्थ आणि मस्त जगा. फन फूड फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.